मित्रांनो, आजपासून जवळपास 80 दिवस बाकी आहेत आणि खरं सांगू का? आता नवीन स्ट्रॅटेजी शोधण्याची वेळ संपली आहे. आता वेळ आहे ती जे ठरलंय ते सातत्याने करण्याची. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 टॉपिकवरती बोलणार आहोत. पहिलं म्हणजे टाईम मॅनेजमेंट आणि दुसरं म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनातील असलेला प्रश्न, की सर आम्ही दिवसभर अभ्यास तर करतोय, पण संध्याकाळी असं वाटतंय की आज दिवसभर काहीच केलं नाही. तर आता मी जे बोलणार आहे त्याच्यातून तुम्हाला 100% फरक दिसणार आहे. म्हणून व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. तर सुरुवात करूया पहिले आपण टाइम मॅनेजमेंटने. तर सर्वात आधी एक गोष्ट करा, स्वतःलाच तुम्ही प्रामाणिकपणे एक प्रश्न विचारा की आपण कोणत्या सब्जेक्टमध्ये स्ट्रॉंग आहे आणि कोणत्या सब्जेक्टमध्ये वीक आहे. अनेकदा आपण हेच करत नाही. ज्या विषयाची आपल्याला भीती वाटते तो विषय आपण पुढे ढकलतो आणि ज्या विषयामध्ये आपण स्ट्रॉंग असतो त्या विषयाला आपण पुन्हा पुन्हा वेळ देत असतो. खरं तर आपलं मॅनेजमेंट इथंच चुकतं. तर आता मी माझंच उदाहरण देऊन मी कसं टाइम मॅनेज करतो ते तुम्हाला सांगतो. तर माझ्यासाठी पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी आणि हिस्ट्री हे 4 स्ट्रॉंग सब्जेक्ट आहेत आणि हे 4 सब्जेक्ट मिळूनच जवळपास किती 50 मार्कला आहेत आणि प्रत्येक टेस्टमध्ये आणि एक्झाममध्ये मी ह्या 4 सब्जेक्टमध्ये जवळपास 35 ते 38 मार्क घेऊन येतो. म्हणजे मला माहिती आहे की ह्या 4 सब्जेक्टमध्ये माझी पकड चांगली आहे. म्हणून आता उरलेल्या दिवसात मी ह्या 4 विषयांवरती म्हणजे ज्या विषयावरती माझी पकड आहे त्या विषयांवरती 4 ते 5 तास वेळ देणार नाही. त्यांना फक्त रिव्हिजन देणार. ते पण किती 2 तास. कारण माझी खरी लढाई दुसरीकडे आहे. जे माझे वीक सब्जेक्ट आहेत. आता वीक सब्जेक्ट कोणकोणते? आता माझ्यासाठी वीक सब्जेक्ट असू शकतात म्हणजे आहेत. करंट झालं, नंतर मॅथ आणि रिझनिंग, ओके, आणि नंतर सायन्स. सायन्स एवढा हार्ड जात नाही, तरी पण त्याला ते कॅटेगरीत ठेवलंय आणि हे 3 सब्जेक्ट मिळूनच जवळपास हे पण 50 मार्कचे आहेत. आणि जर हे वीक सब्जेक्ट आहेत आणि मी उरलेला वेळ हा पूर्णपणे वीक सब्जेक्टला देणार आहे, म्हणजे मला इथून फक्त 25 मार्क घ्यायचे आहेत आणि तिथं माझी एवढी पकड आहे की मी 35, 38 जाऊ द्या, 35च्या वरती कशा पण कोणत्या पण परिस्थितीत मार्क आणू शकतो. आणि जिथं माझे वीक सब्जेक्ट आहेत तिथं मला फक्त 25 मार्क घ्यायचे आहेत. म्हणजे ते 35 आणि हे 25 टोटल झाले 60 मार्क. म्हणजे निगेटिव्ह मार्किंग करून सुद्धा मी 50 प्लस राहू शकतो. म्हणजे माझा फोकस कुठं असायला हवा, जिथे आपले मार्क वाढू शकतात तिथे. तिथे नाही जिथे ऑलरेडी आपल्याला मार्क येतात. खूप विद्यार्थी ही चुकी करतात. पहिले स्वतःचं ॲनालिसिस करा आणि स्वतःला विचारा आपण कुठे वीक आहे. तिथून मार्क काढा आणि आधी जे तुमचे इझी सब्जेक्ट आहे ते त्याला जोडा. मग तुमची लेवल किती बसते ते बघा. आणि दुसऱ्याचं टाइम टेबल कॉपी करू नका. कारण काय, जे माझे सब्जेक्ट स्ट्रॉंग आहेत कदाचित ते तुमचे वीक असू शकतात आणि जे तुमचे सब्जेक्ट स्ट्रॉंग आहेत ते कदाचित माझे वीक असू शकतात. म्हणून स्वतःचं ॲनालिसिस करा आणि ह्या पद्धतीने टाइम मॅनेज करा. टाइम मॅनेज म्हणजे जिथं तुमचा ऑलरेडी आउटपुट जास्त येतो त्याला कमी वेळ देणे आणि जिथं तुमचं आउटपुट कमी येतो म्हणजे वीक सब्जेक्ट, तिथे तुम्हाला जास्त वेळ देऊन चांगले मार्क काढायचे आहेत, जेणेकरून आपण कट ऑफमध्ये येऊ. आणि खूप जण विचारतात की कट ऑफ किती जाईल. तर कुणी म्हणतं कट ऑफ 35 जाईल, कुणी म्हणतं 40 जाईल आणि ह्यावेळी थोड्या जागा पण जास्त आहे म्हणून कट ऑफ कमी जाऊ शकतो. पण कट ऑफ आपल्या हातात नाही. आपल्या हातात आहे फक्त आपला स्कोर. म्हणून स्वतःला टार्गेट द्या की मला 45 प्लस मार्क ह्यावेळी आणायचे आहे. कारण कट ऑफ आयोगाच्या हातात आहे. आपल्या हातात फक्त आपले मार्क आहेत आणि त्या पद्धतीने आपल्याला टार्गेटने अभ्यास करायचा आहे. तर आता काही विद्यार्थी विचारतील की टार्गेट ठरवायचं कसं? तर त्याचं उत्तर अगदी सोपं आहे. आता समजा माझं टार्गेट 50 मार्क प्लस आहे. किती? 50 मार्क प्लस आहे. तर मी फक्त अभ्यास करून थांबणार नाही. त्यासाठी नियमित मॉक टेस्ट देईल आणि आयोगाचे मागील वर्षाचे PYQ मागील वर्षाचे आयोगाचे PYQ नियमित सॉल्व्ह करेल. आणि जर ते सॉल्व्ह करून इथून मला 50 मार्क येत असतील म्हणजे मी योग्य डायरेक्शनवर आहे. आणि समजा मॉक टेस्ट आणि आयोगाचे PYQ लावून सुद्धा 50 मार्क येत नसतील तर मी कुठंतरी कमी पडतोय. जसं मी मागे बोललो की माझे काही वीक सब्जेक्ट आहे तिथं काम करतोय. आणि टार्गेट फक्त ठरवायचा नसतो,
तो टेस्टमधून वारंवार व्हेरीफाय करायचा असतो, तेव्हा आपल्याला समजतं की आपली खरी तयारी काय आहे. आता दुसरा एक प्रश्न. खूप जण म्हणतात की दिवसभर अभ्यास करून सुद्धा न झाल्यासारखं वाटतं. जर तुमच्यासोबतही असं होत असेल तर समस्या अभ्यासात नाही, अभ्यास करण्याच्या पद्धतीत आहे. तर मी कसं करतो ते तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवतो. कोणताही टॉपिक पूर्ण झाला की मी लगेच त्याच्यावरती आयोगाचे PYQ सोडवतो. काही जण 21,000 PYQ बुक यूज करता, पण मला ऑनलाईनच कम्फर्टेबल वाटतं म्हणून मी ऑनलाईन करतो. आणि ते पण PYQ करून झाले की त्याच्यानंतर मग स्पष्टीकरण, ज्याच्याने जे आपल्याला क्वेश्चन समजत नाही ते स्पष्टीकरणातून चांगले समजतं. कारण फक्त वाचून टॉपिक पूर्ण होत नाही, तर PYQ सोडवल्यावरती समजतं की आयोगाला त्या टॉपिकवरती विचारायला काय आवडतं. आता तुम्हाला उदाहरण देतो. पॉलिटीमध्ये महाधिवक्ता हा टॉपिक घेतला, महान्यायवादी किंवा महाधिवक्ता हा टॉपिक घेतला. तुम्ही फक्त बुक वाचली, नोट्स काढल्या आणि पुढे गेलात तर कदाचित 2-3 दिवसांनी अर्धा टॉपिक विसराल. पण तोच टॉपिक झाल्यावर जर लगेच तुम्ही इथं PYQ वरती आलेत, तेव्हा लक्षात येईल, अरे आयोगाने इथून कलम सुद्धा विचारलेत. मग आपोआप लक्षात राहतं महाधिवक्तेचं कलम काय 165. मग पुढचा PYQ सांगतो महाधिवक्त्याची नियुक्ती कोण करतो, तर राज्यपाल. आणि हे आताचे लेटेस्ट क्वेश्चन आहे 2025चे. मग लगेच डोक्यात तुलना तयार होते. महान्यायवादी राष्ट्रपती, महाधिवक्ता राज्यपाल निवड करतात. हे कोणी वेगळं पाठ करायला सांगितलं नाही, आपल्याला PYQ नेच शिकवलं. म्हणून मी एक गोष्ट नेहमी सांगतो की अभ्यास करताना टॉपिक पूर्ण झालं की लगेच त्याच्यावरती PYQ सॉल्व्ह करा आणि PYQ झाले की लगेच ॲनालिसिस करा. हा फ्लो कधीही तोडू नका. ह्याच पद्धतीने अभ्यास करा. याच्याने आपल्याला 2 फायदे होतील. पहिले म्हणजे आपल्याला एक्झामची डायरेक्शन समजते आणि दुसरं म्हणजे हे की अभ्यास करून झाल्यानंतर दिवसाच्या शेवटला आपल्याला असं वाटतं की खरंच यार अशा पद्धतीने अभ्यास केला की डायरेक्ट डोक्यामध्ये फिट बसलं. आणि आता परीक्षा जवळ आलेली आहे, म्हणून मी एक विनंती करतो की प्रत्येक दिवस 50 ते 100 PYQ तरी सोडवा आणि विश्वास ठेवा, पुस्तक तुम्हाला टॉपिक शिकवेल, पण PYQ तुम्हाला आयोगाची विचार करण्याची पद्धत शिकवेल. म्हणून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकच सांगेल की प्रत्येक दिवशी आयोगाचे PYQ सॉल्व्ह करा आणि आपल्या अभ्यासाला धार देण्यासाठी कनेक्ट करा. आणि शेवटला जाता जाता एकच सांगतो की PYQ हीच या परीक्षेची खरी चावी आहे. जर आपला व्हिडिओ खरंच आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि ह्या जर्नीचा भाग बना. आणि माझे प्रत्येक येणारे व्हिडिओ हे प्रत्येक 3ऱ्या दिवशी येतील, कारण मला पण अभ्यास करावा लागतो. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करा.